सोहम, मला तुझा विश्वास नव्हता मोडायचा रे. मी फक्त मम्माच्या भीतीपोटी ही गोष्ट कोणालाच नाही सांगितली. प्लीज यार, प्लीज. आता तरी सगळ्या गोष्टी आईवर ढकलू नकोस. या सगळ्यामध्ये तू सुद्धा तितकीच दोषी आहेस. काय ग तारा, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? प्रेम आहे की नाही? ते पण सगळं खोटं आहे, नाटक आहे ते पण. सोहम प्लीज, माझ्या प्रेमावर शंका नको घेऊ. तारा, मला खूप वाईट वाटलं यार या सगळ्याचं. अख्ख्या जगासमोर तुमच्या दोघींचा खोटेपणा उघडकीस आलाय. तुम्हा दोघींना वाटत असेल की या सगळ्यात फक्त वजे घराण्याचं नाव बदनाम झालंय, तर तसं नाहीये. मेहेंदळींचं सुद्धा नाव जोडलं गेलंय त्याला. त्यांचंही नाव बदनाम झालंय. सगळं संपलं. सगळं 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 संपलं. आजवर मी जे नाव कमावलं होतं, घराण्याची प्रतिष्ठा सांभाळली होती, ते सगळं 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 संपलं. पण हे ज्यांनी केलंय ना, माझ्या घराण्याच्या नावाला ज्यांनी पट्टा लावलाय ना, त्यांना सोडणार नाही मी. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. सोडणार नाही मी त्यांना. भैरवीजी, यात तुमची स्वतःची चूक आहे. हा बदला घेण्यापेक्षा ना स्वतःच्या चुकीचा स्वीकार करा. आणि हो, तुम्ही आज ज्याच्याविषयी बोलताय ना, तो माझा सख्खा भाऊ आहे. कुठलंही वेडवाकडं पाऊल उचलू देणार नाही मी तुम्हाला. बरोबर बोलतोय तो मम्मा. प्लीज, आता तरी काही वेडं वाकडं करायचा विचारही करू नको. बास झालं आता. तुझ्या याच स्वभावामुळे आपल्याला सगळ्यांना हा दिवस बघायला लागतोय. घाबरू नको सोहम. जेवढं मला कळतंय, मला दिसतंय, त्यात सारंगचं हे डोकं असूच शकत नाही. याचा मोरक्या कोणीतरी वेगळाच आहे. जगन्नाथचं डोकं आहे. जगन्नाथचं. त्याला खूप दिवसापासून मला एक्सपोज करायचं होतं. आज त्याने असा हा डाव साधला काय, सगळ्यांना हाताशी घेऊन. याची किंमत त्याला खूप मोठी मोजावी लागेल. सगळ्यात पहिलं काटा या जगन्नाथचाच काढीन मी. हो भैरवीजी, सोडून द्या तो विषय. तसाही तुमचा हिशोब चुकता झालाच आहे ना. नुकसान तर नाही झालं ना तुमचं. आजवर जे पैसे तुम्ही सावली वहिनीच्या घरच्यांवर खर्च केले, त्याची परतफेड तर सारंगदादाने केलीच ना, चेक देऊन, व्याजासकट. बरं झालं. खूप मोठी गोष्ट केली आहे सारंगदादाने हा हिशोब चुकवून. ज्या सावली वहिनीचा आवाज तुम्ही आजवर वापरत होता, तिला आज फायनली न्याय मिळालाय.